जेव्हा भाजीला काही नसेल तर या पद्धतीने तुम्ही आलूची भाजी करून बघा। तुम्हाला मटणाची चव येईल आणि मटण खायला विसरूनच जाल। चला तर बनवूया आलूपासून नवीन पद्धतीची मटणासारखी भाजी। नमस्कार, ज्योती हेल्दी यार मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। मी येथे 2 आलूची साल काढून मोठे स्लाइस केलेले आहेत। पाण्याने क्लीन केलेले आलूचे स्लाइस मिक्सर पॉट मध्ये घालून मिक्सरला फिरून घेऊया। मिक्सरला फिरवलेली आलूची पेस्ट बाउल मध्ये घालूया। आता या आलूच्या पेस्ट मध्ये 1 चम्मच हळद घालूया, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, स्वादानुसार मीठ, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच लसूण अद्रक पेस्ट, तसेच 1 वाटी बेसन घालून हाताने घट्ट मळून घेऊया। आता या मिश्रणामध्ये 1 चम्मच तूप घालूया। तूप यामध्ये मिक्स करून घेऊया। तुम्ही तुपाऐवजी यामध्ये तेल पण घालू शकता आणि याचे छोटे छोटे ओबड-धोबड असे स्लाइस करून घेऊया। हे झालेले आहेत आपले ओबड-धोबड स्लाइस। आता गॅस ऑन करून पॅन मध्ये 2 चम्मच तेल घालूया। आता या गरम तेलामध्ये बेसन आणि आलूचे स्लाइस घालून तळून घेऊया। तळून मात्र हलकेसे घ्यायचे। आता अर्धवट तळलेले बेसनाचे आणि आलूचे स्लाइस ताटामध्ये काढून घेऊया। स्लाइस मात्र असे तळायचे बघा, आतून कच्चेपणा आहे। बाकीचे पण असेच तळून घेऊया। आता याच तळलेल्या गरम तेलामध्ये अर्धा चम्मच तूप घालूया। यामध्ये 2 कट केलेले कांदे घालूया। यामध्ये तूप घातले तर भाजीची आणखीनच टेस्ट वाढते। कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये 2 चम्मच लसूण अद्रक पेस्ट घालून मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये घालूया बारीक कट केलेला 1 टोमॅटो। यानंतर यामध्ये घालूया 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, 2 हिरवी मिरची आणि थोडीशी कस्तुरी मेथी हातावर चोळून मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये घालूया 1.5 ग्लास पाणी। आता हा भाजीचा रस्सा आपण उकळी येऊ देऊ। रस्सा आपला उकळी आलेला आहे। यामध्ये आलू आणि बेसनचे स्लाइस घालूया, मिक्स करून घेऊया। यावर झाकण ठेवून 5 मिनिट भाजी कुक होऊ देऊया। 5 मिनिट झालेले आहे। झाकण उघडून बघू। भाजी आपली शिजलेली आहे। आता गॅस ऑफ करूया। ही झालेली आहेत आपली मस्त टेस्टी मटणासारखी आलू बेसनाची भाजी। एकदा तरी अशी भाजी करून बघा, तुम्ही मटणाची चव विसरूनच जाल। कारण या भाजीची ग्रेव्ही आणि पीसेस अप्रतिम चवदार, तोंडाला स्वाद देणारी झाली आहेत। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।